इन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मार्च एप्रिलचा हप्ता वितरण अजूनही सुरू आहे का? अजूनही आम्हाला पैसे आले नाहीत, अनेक महिलांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधी हे स्क्रीनशॉट्स बघू शकता जे आपल्या फॉलोअर्सनी सबस्क्रायबर्सनी पाठवलेले आहेत, ज्यामध्ये 14 तारखेला सुद्धा वितरण झालेलं आहे। पण बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। मग आज वितरण होणार का, किंवा उर्वरित रक्कम कधीपर्यंत जमा होणार, व ज्या लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणींचं काय, सगळी अपडेट पाहूया। पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, कारण वितरणाबाबत असो किंवा कोणतीही सरकारी योजनासंदर्भात असो तुम्हाला 100% खात्रीशीर माहिती आपल्या योजना यात्रा चॅनलवर मिळते। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ह्या मेसेजेस बघू शकता। हा एक मेसेज आहे ज्यामध्ये 14 तारखेला 1500 रुपयाचं वितरण झालेलं आहे। त्यानंतर इथे एक मेसेज आहे ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा इथे 14/5/2026ला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। त्यानंतर अजून एक मेसेज आहे ज्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेत। आता तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये येत आहेत, तर 3000 रुपये एकत्रित येत नाही आहेत। तर आज जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले तर उद्या एप्रिल महिन्याचे पैसे मिळतात असे येत आहे। ज्या लाडक्या बहिणींना 12 तारखेला पैसे मिळाले आहेत मार्च महिन्याचे 1500, त्यांना 13 तारखेला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत, व ज्यांना 14 तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणींना आज 1500 रुपये एप्रिल महिन्याचे मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, पैसे मिळणारच आहेत, पैसे कुठेही जाणार नाही। तर मार्च एप्रिल हप्ता वितरणासंदर्भात 15 मे 2026ची अपडेट आहे। 14 मे म्हणजे 14 तारखेला 1500 रुपये वितरण मार्च महिन्याचे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना म्हणजे पहिल्या दिवशी फक्त 15 ते 20% लाडक्या बहिणींना म्हणजे 12 तारखेला मार्च महिन्याचे पैसे मिळाले होते, मात्र मार्च व एप्रिल महिन्याचे 12 व 13 तारखेला वितरण सुरू झालं व जवळजवळ 40% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत, व काल सुद्धा वितरण झालेलं आहे। पण काल कोणालाही एप्रिलचे पैसे आलेले नाहीत, फक्त आणि फक्त मार्च महिन्याचे पैसे मिळालेले आहेत। आपण जे स्क्रीनशॉट्स पाहिले त्यामध्ये विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवलेलं सुद्धा आहे। आता आज 15 मे आहे, उर्वरित महिलांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये येणारच, पण ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसेच आले नाहीत त्या लाडक्या बहिणींचं काय? तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, बहिणींना मिळणार 3000 रुपये, पण कोणत्या लाडक्या बहिणींना, ज्यांची KYC झाली आहे, तुमची KYC झाली आहे, अजूनही पैसे जमा झाले नसतील तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। नक्कीच आपण त्यावरती अपडेट देणार आहे, त्यामुळे नक्कीच पहिल्यांदा कमेंट करा जेणेकरून तुमचे पैसे थांबणार नाहीत। तर आज 15 तारीख आहे, उर्वरित महिलांना 1500 रुपये येणार, व ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेच नाही त्यांचे काय, त्यांना अपात्र करण्यात आले आहे का? तर 14 तारखेला सुद्धा म्हणजे आता जवळजवळ 60% लाडक्या बहिणी अशा झाल्यात की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। अनेक स्क्रीनशॉट्स आपण तुम्हाला दाखवू शकतो, पण आता वेळेअभावी आपण थोडेच दाखवले आहेत। पण बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज करून सांगितलेलं आहे। तुम्ही सुद्धा आपल्याला इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबला कमेंट करून सांगू शकता। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, नवीन लेखाशीर्ष अंतर्गत लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे। आपण अनेक वेळा सांगितले की आता GR येणार नाही, डायरेक्ट आता हप्त्याचं वितरण होणार आहे। 12 तारखेला तसंच झालं। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणी वाट पाहत होत्या की 2 महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत, मात्र सरकारने एक सुखद धक्का दिला व अचानक पैशांचं वितरण सुरू झाले। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्यांदा 2 महिन्याचे एकत्रितपणे पैसे देतील का अनेक ठिकाणी सांगितलं जात होतं, मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की एका दुसऱ्या दिवशीच्या जे काही म्हणजे आज जर पैसे 1500 आले तर उद्या नक्कीच त्याचे दुसऱ्या महिन्याचे 1500 येणार आपण सांगितलं जात होतं, व तसंच झालेलं आहे। अजूनही अनेक महिलांना मार्च एप्रिलचे हप्ते आलेले नाहीत। तर आता विधवा बहिणी असतील, परित्यक्ता महिला असतील, ज्यांची KYC झाली नाही, अशा लाडक्या बहिणींना यातून अपात्र करण्यात आले आहे। त्यामुळे 66 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, मात्र 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्रसुद्धा आहेत। त्यामुळे पैशांचं वितरण आता होत आहेत। तुम्ही असं विचार करू नका की तुम्हाला पैसे येणारच नाही, तुम्हाला अपात्र करण्यात आला आहे। तर लाडक्या बहिणींनो, अजूनही 1-2 दिवस वितरण होण्याची दाट शक्यता आहे, कारण 40% लाडक्या बहिणी अजूनही उर्वरित राहिलेल्या आहेत। अजूनही अनेक महिलांना मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे आलेलेच नाहीत। तर हप्ता वितरण अजूनही पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण आज 15 मे आहे, आज एप्रिल महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे, मात्र मार्च महिन्याचे ज्यांना पैसेच आले नाहीत
त्यांना मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये येऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. हप्ता वितरण अजूनही पुढे जाऊ शकतो. म्हणजेच शनिवार आहे, अजून सोमवारपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट सर्व जे पात्र बहिणी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करा, कारण पुण्यामध्ये पैसे आलेले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेडमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, असे अनेक ठिकाणून आपल्याला मेसेज येत आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आम्हाला जमा झालेले आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की सांगा, त्यामुळे आम्ही त्यावरती काम करू व तुम्हाला अपडेट देऊ, जेणेकरून तुमचे हप्त्याचं वितरण सुरू आहे का नाही तुमच्यापर्यंत माहिती मिळणार आहे. तुम्हाला अपात्र केला असेल, म्हणजेच काय तुमची KYC झाली नसेल, तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे मिळाले नसतील व ज्या लाडक्या बहिणीची KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे, KYC झालेली आहेत, त्यांना 100% पैसे जमा होत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमची KYC झाली आहे, KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली असेल तर नक्कीच तुम्ही चिंता करू नका, कारण पैशांचं वितरण अजूनही सुरू आहे. हे बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट, ज्यामध्ये पैशांचं वितरण अजूनही सुरू आहे. जसं की 12 तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे, पुढे जाऊ शकतं, कारण मोठ्या प्रमाणात अजूनही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनात्रा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुकवरती व्हिडिओ पाहत असेल तर आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.